चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा दुसरा प्रश्न आहे. त्यामध्ये आपल्याला काही इक्वेशन दिले, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत की नाही हे डिटरमाइन करायचं. तर बघा पहिला आहे x² + 5x - 2 = 0. म्हणजे बघा याचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 आहे, एक्सचा कोइफिशियंट हा नॉन झिरो आहे आणि मग बाकीचं बघण्याचीही आवश्यकता नाही, त्यामुळे हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर बघा दुसरं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे y² = 5y - 10. आता जर आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं y² - 5y + 10 = 0, तर याचा पण मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे आणि याचा पण कोइफिशियंट नॉन झिरो आहे, त्यामुळे हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे y² + 1 / y = 2. आता बघा याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, y ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग y³ + 1 = 2y असं होईल. म्हणजे जे की y³ - 2y + 1 = 0 होईल. मग याचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 3. मग त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी आहे, चौथं इक्वेशन आहे x + 1 / x = -2. याला जर आपण x ने मल्टिप्लाय केलं तर x² + 1 = -2x असं होईल. जे की x² + 2x + 1 = 0 आणि हे स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये येतं, म्हणून हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर पाचवं असं आहे बघा m + 2 आणि m - 5 = 0. मग याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर तर असं होईल बघा m² - 5m + 2m + 10 = 0. +10 येणार नाही, ते -10 = 0, म्हणून m² - 3m - 10 = 0 आणि याचा देखील मॅक्झिमम इंडेक्स हा 2 आहे आणि कोइफिशियंट नॉन झिरो असल्यामुळे हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि शेवटचं गणित आहे या प्रश्नातलं x² - 9 सॉरी हे नाही याच्यातलं m³ + 3m² - 2 = 3m³. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर -2m³ + 3m² - 2 = 0 आहे. त्याचा मॅक्झिमम इंडेक्स हा 3 असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही या ठिकाणी. तर तुमच्या लक्षात आलंच आहे की कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.